जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला खेकडीला पिंजरं लावायचा. इथं लावणार आहे आपण पिंजरं. तर दोन पिंजरं आणला आणि माशाची आतडीन त्या डोकी आणल्या. त्या पिंजऱ्याला लावणार आहे आपण. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला मग घ्यावा आता आपण पिंजरं बांधून. मित्रांनो बघा, हे दोन पिंजरा आणि इकडं माशाची आतडीन ते आणल्या. पिंजऱ्यांमध्ये ना आता घ्यावा आपण चारा बांधून. इकडून मागच्या बाजूनं बांधायचंय, इकडून इकडून बांधायचंय. हे गोनफटाचा तुकडा आणला. हे बघा, हे अशी एकदम बराळा द्या, जेणेकरून आहे ना खेकडीला वास लवकर जाईल. तर हे तुकड्यांमध्ये आता ह्या आतडी घेतो बांधून. मित्रांनो बघा, चारा झालाय बांधून. हे बघा, तारल बांधलाय आतमध्ये असं. हे बघा, असा बांधलाय आणि त्याला आपण एक दोरी पण बांधली. इथं आहे ना जरा खोल आहे, तर ते खोल याच्यात टाकायचं आहे, त्याच्यासाठी आपण दोरी बांधली. आणि हे बघा, याचा पण चारा झालाय बांधून आणि याला पण आपण एक दोरी बांधली. तर एक पिंजरा आपण इथं टकवणार आहे आणि एक ते तिकडं ते बोरीचं झाड आहे का, ते बोरीच्या झाडाकडे टकवणार आहे. मित्रांनो बघा, इथं आपण एक पिंजरा टकवलाय. ह्याला हिरवा हिरवी हिरवी नेट दिसत आहे बघा, हिरवी आणि तोंडाला जरा पिवळी नेट आहे. तर इथं टकवलाय एक पिंजरा आणि ही दोरी आहे ना, दोरी इथं बांधून ठेवू केटीला, जेणेकरून आपल्याला काढाय सोपा जाईल. इथूनच टकवला डायरेक्ट वरतून, खाली काय आपण उतरलो नाही, आणि मग काढाय आपल्याला सोपा जाईल दोरीला. तर चला, एक झाला टकून, आता दुसरा जाऊ तर तिकडे टाकवाय. दुसरा पिंजरा आपण हे इथं टकवलाय. हे बघा, आत्ताच टकवलाय. आणि आता याची दोरी आहे ना, दोरी इथं हे खुटाडाला बांधून ठेव, जेणेकरून खेकडी गुतल्या तरी लय लांब नेणार नाही पिंजरा. आणि इथं पिंजरा टाकायचं कारण काय आहे, तेव्हा तिकडून एक झुरी येते पाण्याची, तिकडून एक झुरी येते, ही इकडून एक येते, आणि इथं आपण बरोबर इथं मध्ये टकवलंय. इथं दगडा पण आहे, त्याच्यामुळं आपण हा पिंजरा इथं टकवलाय. मित्रांनो, दोन्ही पिंजरा आपलं झाला आता लावून. इकडं आमच्या इकडं बिबट्यांची लय भीती आहे, त्याच्यामुळं आपण लवकरच पिंजरा टाकवला आणि आता आपण निघणार आहे घरी. आणि डायरेक्ट उद्या सकाळी याव 7-8 वाजता, तेव्हा बघू किती आपल्याला खेकडी मिळत्या. तर चला मग मित्रांनो, डायरेक्ट आता उद्या सकाळी भेटू. मित्रांनो सकाळचं 7 वाजला आणि आता आपण आलोय काल टकवलेलं पिंजरं काढाय. तर हे इकडे जायचं, हे चिंचेच्या झाडाला. तर बघू पिंजरं आहे का नाही आणि पिंजऱ्यात खेकडी आहे का नाही. तर चला. मित्रांनो पहिला पिंजरा आहे ना, किल्ला काढू आपण. हा पिंजरा काढू आधी. बघू काय गुतलंय का नाही. वाजत्यावर काय खेकडी.
एक एक जरा बरी दिसत आहे आणि 3 बारकांल्या. चला काय हरकत नाही, घ्यायला काढून. मित्रांनो, आता हा दुसरा पिंजरा काढू आपण. त्याची दोरी तोडलेली, मग का ना तोडलेली काय ना. तर आता दोरी तोडल्यामुळे ना आपल्याला खाली उतरायची वेळ आली. बघू, हे बघा इथं इथं दोरी दिसते आपली. दोरी दोरी मित्रांनो, हे दुसरे पिंजऱ्यात एकही खेकड नाही. ते खेकडी गुतल्या होत्या बरं का, पण त्या कोणा तरी काढून नेल्या मला वाटत, कारण दोरी तुटलेली होती. हे बघा, दोरी तोडलेली आहे, म्हणजे ना कोणा तरी पिंजऱ्यातल्या खेकडी काढून नेल्या आणि तो पिंजरा परत टकवलेला तिथंच. कारण नवीन दोरी आहे, दोरी काय खेकडींना तुटली नसते, किती पिंजरा वाढला असता तरी. चला काय हरकत नाही. याच्यात एकही खेकड मिळालं नाही. याच्यात 2-3 मिळाल्या, त्याच्यात एकच जराशी बरी आहे. इकडं खाली लपली ती. खालून घे जमिनीला लागून घे. घुसले का मासे बाळा? इकडं पळालं सगळं. इकडं आले, इकडं उचकलं तुम्ही सगळं. या. आले. मित्रांनो, इथं आपल्याला आहे ना मळे लावायचे. हे बघा, इथं मळ आहे आपली. ही मळे लावायचे आणि याच्यात खेकड्या. तर पहिल्यांदा आहे ना मळे लावून घ्या. 2 खेकडी टाकू याच्यात आणि नंतर घ्याऊया बांधून. मळे बघा कशी बारकांना का निघायच्या बाहेर. खेकडी एक लावायचे, ही बारीक. आणि हे उचकून लाव अशी. ही एक लाव, बाकीच्या भुजून खावतील. जिवंत आणि हे पांगड्या. हे जरा ठेचून घ्या. आणि पेंदाय पण. मित्रांनो, आता ह्या टेचलेला आपण ह्याच्यात टाकू. हां, आणि फडका लावून हे बघा इथं आता हे फडका बांधून घ्यावा.
हे बघा इथं आपल्याला मळे लावायचे, तर घ्यावं आता लावून. अशी लावून अशी. बघा इथं लावले आपण मळे. तर आता एक 15-20 मिनटं आपण थांबू आणि त्याच्यानंतर मग मळे काढू. बघू मास गुत्ता का नाही. मित्रांनो, मळईच्या तोंडावर तर मरणाचं मास दिसतं बरं का. मग आत घुसता का नाही काय माहित. हे दिसतं का. पाणी जरा गढूळ आहे त्याच्यामुळं एवढं क्लिअर दिसतं नाही, पण मरणाचं मास आहे तोंडावर. मित्रांनो, आता आपण मळई काढणार आहे. तर बघू मळईत किती मास आपल्याला भेटता. हे बघा, हे बघा गिड्याचा. नाही एवढं. होय मित्रांनो, आहे बरं का, पण आवडं नाही थोडंसा. नुसतं ते तोंडावरच राहिलेलं येऊन. हाय ग बरं का. मला वाटलं कमी आहे काय. बरंच बसलं की आता मुरे बसले परत लावा तिथं टिचून लावा थोडं वेगळी राहणार थोडी पुढे मित्रांनो बघा, आवडं मास मिळाला आपल्याला मळईमध्ये. मुऱ्या आणि मळ्या आणि ढवळ्या ह्या. तर आता आपण आहे ना परत एकदा लावू ती मळई. तर चला घ्याव लावून. मित्रांनो, बराच वेळ झालाय मळई लावून. तर आता आपण मळई काढू. आता जरा कमीच वाटतं. काढगुती मग अशी बरंच होतं. मी चौदा ना चारा पण मोठ्यांना घुसल्या बर का. मोठ्यांना ती खेकडे राहू दे. मित्रांनो, हे बघा ह्या 3 खेकडी राहिल्या. 2 मठांल्या खेकड्या का ह्या आता भुजायच्या आपल्याला. मित्रांनो, आता त्या राहिलेल्या 2 खेकडी आपल्याला भुजायच्या. जरा चांगलं जाळ होऊन द्या. हे बघा मित्रांनो, 2 खेकडी टाकवल्या आता आणि 2-3 शिंगडा. हा तुला देत थांब. हा हा ए कसं लागतंय भाजी आहे. भारी. पेंदा खायला पेंदा. मित्रांनो बघा, आवड मास मिळाला आज आपल्याला. त्याच्यात मुऱ्या जास्त आणि मळे ते ढवळं थोडंफार. तर ते आपण घेतला चांगलं धुवून
2-3 वेळा चांगलं धुवून घेतला. ते मळ्यांची पोटा फोडल्या आणि आता आपण देणार आहे कालवणाला फोडणी. तर इकडं बघा कांदा परततो, मसाला घेतला बघा, ठेवलाय वरतून. मित्रांनो कांदा चांगला झालाय परतून. आता आपण मसाला टाकू. हे मसाला आणि मसाले चांगले परतून घेऊ. आणि काय नको टाकले तर डायरेक्ट आहे ना मुऱ्यात टाकू. लई नको हलवाय, थोडंसं पाणी टाकून थोडासा पाणी टाकू. बस 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 आवडा पाणी टाकवलंय आणि आता चांगलं शिजून द्या. कालवणाला चांगली उकळी येत चालली. मित्रांनो मुऱ्यांचा कोड्यात झालाय आपला. तर आता आपण बसणार आहे जेवाय. तर जेवाया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मग